सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी महामार्गावरील अतिक्रमण आणि रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। या संदर्भात बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांच्या दालनात आज महत्त्वाची बैठक पार पडली। मात्र बैठकीत मतभेद स्पष्ट दिसून आले असून ठोस निर्णय मात्र लांबणीवर पडला आहे। सटाणा शहरातून जाणारा साक्री शिर्डी महामार्ग गेल्या वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे। हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तहसीलदार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीस नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी ज्योती भगत पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी शेवाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता तस्तूप पवार, सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील, तसेच माजी आमदार संजय चव्हाण, सटाणा नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा हर्षदा पाटील, नगरसेवक राहुल बाबा पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष पंकज सोनवणे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, साईसावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे, शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर प्रशांत सोनवणे, राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर कदम तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मात्र या बैठकीत महामार्गावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर दोन स्पष्ट गट पाहायला मिळाले। एकीकडे आहे त्या स्थितीतच रस्ता तात्काळ पूर्ण करावा अशी मागणी करण्यात आली, तर दुसरीकडे रस्त्याच्या मधोमध सेंटर ठेवून भविष्यासाठी आजच अतिक्रमणमुक्त रस्ता करावा अशी भूमिका मांडण्यात आली। रस्त्यासाठी पुरेशी एकसारखी जागा उपलब्ध होत नसल्याने काम पुढे सरकत नसल्याची माहिती समोर आली आहे। याच महामार्गातून सटाणा नगर परिषदेच्या जलवाहिन्या गेल्या असल्याने मोठा तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे। जलवाहिनी दुरुस्तीसाठी प्रत्येक वेळी महामार्ग प्राधिकरणाची मंजुरी घ्यावी लागल्यास शहरातील पाणी पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो अशी भीती नगर परिषद प्रशासनाने व्यक्त केली आहे। म्हणूनच महामार्गातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी रस्ता खोदण्याचा पूर्ण अधिकार नगर परिषदेला द्यावा आणि याबाबत लेखी हमी मिळावी अशी भूमिका नगर परिषद प्रशासनाने मांडली। मात्र आजच्या बैठकीत केवळ चर्चा झाली। कोणताही ठोस निर्णय न निघाल्याने अधिकाऱ्यांनी 1 ते 2 दिवसांचा वेळ मागून घेतला आहे। साक्री शिर्डी महामार्गाचा प्रश्न कधी सुटणार याकडे आता सटाणेकरांचे लक्ष लागले आहे। पुढील काही दिवसांत प्रशासन कोणता तोडगा काढते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। प्रखर न्यूजसाठी सटाण्याहून भगवान पवारसह भैयासाहेब माळी।